तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टर एक्झामची तयारी करत असाल तर मग हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, कारण आज आपण पाहणार आहोत 2023च्या एक्झाममध्ये आलेले प्रश्न. यातील काही प्रश्न 90% येण्याची शक्यता आहे. नमस्कार मित्रांनो, तुमचं स्वागत आहे मिशन सॅनिटरी इन्स्पेक्टर या आपल्या हक्काच्या चॅनलवर. जर तुम्ही सॅनिटरी इन्स्पेक्टरची तयारी करत असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण इथे डेली MCQ प्रिव्हियस इयर क्वेश्चन एक्झाम ओरिएंटेड तयारी करून घेतली जाते. मित्रांनो, तुमचं सिलेक्शन हेच आमचं मिशन. तर चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 1. शेक टेस्टद्वारे खालील लस कोणती आहे? मेंदूच्या वेदनांचा दाह, डिप्थेरिया, BCG, पॉलिओमायलिटिस. योग्य उत्तर ऑप्शन बी, डिप्थेरिया. प्रश्न क्रमांक 2. डबल पॉट पद्धत आहे. ट्यूबवेलचे क्लोरिनेशन, कडकपणा दूर करणे, सांडपाणी विल्हेवाट लावणे, चांगले क्लोरिनेशन. योग्य उत्तर ऑप्शन डी, चांगले क्लोरिनेशन. प्रश्न क्रमांक 3. चांगले व्यायाम आवश्यक आहे. आरोग्य, शारीरिक कौशल्य, शरीर टोन, सामाजिक कौशल्य. योग्य उत्तर ऑप्शन ए, आरोग्य. आरोग्यासाठी चांगला व्यायाम आवश्यक आहे. यातील 2 ते 3 प्रश्न एक्झाममध्ये रिपीट होऊ शकतात, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा. प्रश्न क्रमांक 4. रोगांचा प्रसार किती प्रकारचा आहे? 1, 2, 3, 4. योग्य उत्तर ऑप्शन बी, 2. रोगांचा प्रसार हा 2 प्रकारचा आहे. डायरेक्ट कॉन्टॅक्ट आणि इनडायरेक्ट कॉन्टॅक्ट, म्हणजेच सांसर्गिक व असंसर्गिक. प्रश्न क्रमांक 5. मुलावर CPR करतेवेळी छातीची संक्षेपक खोली किती असली पाहिजे? 1 ते 1.5 इंच, 2 इंच, 2 ते 2.5 इंच, 3 इंच. योग्य उत्तर ऑप्शन सी, 2 ते 2.5 इंच. CPR करतेवेळेची संक्षेपक खोली असली पाहिजे. प्रश्न क्रमांक 6. टायफॉईडची किती प्रकारची लस आहे? 1, 2, 3, 4. योग्य उत्तर ऑप्शन सी, टायफॉईडची लस 3 प्रकारची आहे. प्रश्न क्रमांक 7. रात्रीच्या मातीसह कचरा विल्हेवाट लावण्याची पद्धत काय आहे? डम्पिंग, टिपिंग, कंपोस्टिंग, जाळणे. योग्य उत्तर ऑप्शन सी, कंपोस्टिंग. प्रश्न क्रमांक 8. बोरहोल लॅट्रिन एक प्रकारचा शौचालय आहे. रेवस, सेवा नसलेले, पाणी सील, RCA. योग्य उत्तर ऑप्शन बी, सेवा नसलेले. प्रश्न क्रमांक 9. निरोगी हाडे आणि दात खनिजांचे नाव ओळखा. सोडियम क्लोराईड, कॅल्शियम, लोखंड. योग्य उत्तर ऑप्शन सी, कॅल्शियम. प्रश्न क्रमांक 10. संसर्गजन्य रोग प्रतिबंध आणि नियंत्रणाचे प्रभावी मार्ग कोणते? लसीकरण, मांस आणि तेलकट अन्न, प्राण्यांपासून प्रतिबंध, कीटक आणि माशांपासून प्रतिबंध. योग्य उत्तर ऑप्शन ए, लसीकरण. प्रश्न क्रमांक 11. सिलोकोसिस लढण्यासाठी उपलब्ध सर्वोत्तम नियंत्रण उपाय आहे. पुरेसे वैयक्तिक हायजिनिक प्लेसमेंट परीक्षा, नियतकालिक एक्स-रे छाती, कठोर धूळ नियंत्रण उपाय. योग्य उत्तर ऑप्शन डी, कठोर धूळ नियंत्रण उपाय. प्रश्न क्रमांक 12. रेनल कॅल्क्युलीचे नाव ओळखा. यकृत सिरोसिस, मज्जसंस्था, किडनी स्टोन, हेपेटायटिस. योग्य उत्तर ऑप्शन सी, किडनी स्टोन. प्रश्न क्रमांक 13. सराव केलेल्या इंडिया म्हणून यांत्रिक कंपोस्टिंगची एरोबिक पद्धत म्हणतात. इंदोर पद्धत, मंगलोर पद्धत, बंगळूर पद्धत, मुंबई पद्धत. योग्य उत्तर ऑप्शन सी, मंगळुरू पद्धत. मित्रांनो, क्वेश्चनची काठिण्य पातळी बघा, मेडिटरी लेव्हलची आहे, त्यामुळे प्रश्न क्रमांक 14. लाकूड, कोळसा, चारकोल, केक यांच्या ब्युरिंगचे नाव काय आहे? कचरा, रॅबिश, राख, निवासी कचरा. योग्य उत्तर ऑप्शन सी, राख. प्रश्न क्रमांक 15. खालील आकृतीचे नाव काय आहे? ऑटोक्लेव्ह, मायक्रोवेव्ह, निर्जंतुकीकरण, हायड्रोक्लेव्ह. योग्य उत्तर ऑप्शन डी, हायड्रोक्लेव्ह. प्रश्न क्रमांक 16. जनसंवादमध्ये खालीलपैकी कोणता सर्वात व्यक्तिगत दृष्टिकोन आहे? दूरदर्शन, वृत्तपत्र, इंटरनेट, डायरेक्ट मेलिंग. योग्य उत्तर ऑप्शन डी, डायरेक्ट मेलिंग. प्रश्न क्रमांक 18. माइन डस्ट
रॉक टेलिंग स्लॅग स्टॅगचे नाव ओळखा. खते, रुग्णालयातील कचरा, घनकचरा खाण, कीटकनाशके. योग्य उत्तर ऑप्शन सी घनकचरा खाण. क्वेश्चन नंबर 19. ROSचे दीर्घ स्वरूप काय? रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज, रिॲक्टिव्ह ऑक्सिजन सिस्टीम, रिॲक्टिव्ह ओझोन स्पेसीज, रिॲक्टिव्ह ओझोन सिस्टीम. योग्य उत्तर ऑप्शन ए रिॲक्टिव्ह ऑक्सिजन स्पेसीज. प्रश्न क्रमांक 20. हरितगृह गॅस म्हणजे काय? ऑक्सिजनची वनस्पती वाढवण्यास मदत करते. सूर्यापासून आपल्याला कळकळ जाणवते. वातावरणात उष्णतेला अडकवणारा वायू. झाडे ऑक्सिजन सोडतात. योग्य उत्तर ऑप्शन सी वातावरणात उष्णतेला अडकवणारा वायू. प्रश्न क्रमांक 21. कुटुंब नियोजन पद्धतीचा अवलंब करण्यासाठी जोड्यांना प्रेरित करण्यासाठी खालीलपैकी कोणती सर्वात प्रभावी पद्धत आहे? छापील साहित्य, गटचर्चा, परस्पर संवाद, चित्रपट आणि दूरदर्शन. योग्य उत्तर ऑप्शन सी परस्पर संवाद. प्रश्न क्रमांक 22. मलमपट्टीचे मुख्य किती प्रकार आहेत? 1, 2, 3, 4. योग्य उत्तर ऑप्शन डी मलमपट्टीचे मुख्य 4 प्रकार आहेत. प्रश्न क्रमांक 23. पिकाची विल्हेवाट लावण्याच्या पद्धती वगळता बाकी आहेत. मिळकत, सागरी दफन, पुनरुत्थान, मृतदेह कोरडे करणे. योग्य उत्तर ऑप्शन डी मृतदेह कोरडे करणे. प्रश्न क्रमांक 24. जेव्हा एखादी प्रवासी श्वास घेत नाही तेव्हा आपण काय करावे? CPR त्वरित प्रारंभ करा. पीडिताला पुनर्प्राप्ती स्थितीत ठेवा. स्पंदने मोजा. श्वासोच्छवासाची तपासणी सुरू ठेवा. योग्य उत्तर ऑप्शन ए CPR त्वरित प्रारंभ करा. प्रश्न क्रमांक 25. शहरी भागात खालीलपैकी कोणता पुरेसा पाणी पुरवठा डोके दिवस मानला जातो? 100 ते 150 लिटर, 200 ते 250 लिटर, 150 ते 200 लिटर, 50 ते 100 लिटर. योग्य उत्तर ऑप्शन सी 150 ते 200 लिटर्स. प्रश्न क्रमांक 26. बेशुद्ध व्यक्तीला शुद्धीवर आणण्यासाठी काय करावे? कपाळावर ओले पट्टे ठेवा. CPR द्यावे. रुग्णाला गंधयुक्त मीठ वास देण्यासाठी दिले जाते. ORS द्रव्य द्यावे. योग्य उत्तर ऑप्शन सी रुग्णाला गंधयुक्त मीठ वास देण्यासाठी दिले जाते. प्रश्न क्रमांक 27. जागतिक मानसिक आरोग्य दिनी कोणता दिवस साजरा केला जातो? 10 ऑक्टोबर, 14 डिसेंबर, 5 जून, 8 एप्रिल. योग्य उत्तर ऑप्शन ए 10 ऑक्टोबर. 10 ऑक्टोबर हा जागतिक मानसिक आरोग्य दिन म्हणून साजरा केला जातो. प्रश्न क्रमांक 28. चांगले निर्जंतुकीकरण करण्याची सर्वात प्रभावी आणि स्वस्त पद्धत आहे. पोटॅशियम परमॅंगनेट, ओझोनायझेशन, अल्ट्राव्हायोलेट विकिरण, ब्लिचिंग पावडर. योग्य उत्तर ऑप्शन डी ब्लिचिंग पावडर ही निर्जंतुकीकरण करण्यासाठी सर्वात स्वस्त पद्धत आहे. प्रश्न क्रमांक 29. वन वे कम्युनिकेशन डिटेक्टेड मेथडबद्दल खालीलपैकी कोणते खरे नाही? ज्ञान लादलेले आहे. शिकणे अधिकृत आहे. मानवी वर्तनावर परिणाम होण्याची शक्यता. प्रेक्षकांचा कोणताही प्रतिसाद नाही. योग्य उत्तर ऑप्शन सी मानवी वर्तनावर परिणाम होण्याची अधिक शक्यता. प्रश्न क्रमांक 30. सर्व सीवर पाईप्स सामान्य डॅशपासून घातलेली जातात. परिणाम संपतो. प्रारंभ समाप्त. मिडल संपेल. सबमिडल संपेल. योग्य उत्तर ऑप्शन ए परिणाम संपतो. मित्रांनो, हे आहेत प्रिव्हियस इयर 2023च्या सॅनिटरी इन्स्पेक्टरच्या एक्झाममधील क्वेश्चन. आजचा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंटमध्ये नक्की सांगा. अशा प्रकारचे प्रिव्हियस इयर क्वेश्चन डेली MCQसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. मी दररोज तुमच्यासाठी एक्झाम ओरिएंटेड क्वेश्चन घेऊन येते. राहिलेले 30 क्वेश्चन आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहूया. तोपर्यंत अभ्यास करत राहा, खुश राहा. धन्यवाद. तुमचं सिलेक्शन हेच आमचं मिशन.